हाय गाईज, वेलकम बॅक टू द बोधी ट्री. हा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे. फर्स्ट टाइम आमच्या यूट्यूब चॅनलवर आम्ही मराठीत व्हिडिओ बनवतोय. आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की यू वॉन्ट मोर व्हिडिओज इन मराठी, किंवा तुम्हाला जे आधी आपण जसं व्हिडिओज बनवायचो इंग्लिशमध्ये, हिंदी प्लस इंग्लिश मिक्स, तसेच पाहिजे असेल तर ते पण कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ए आरचं जे सेक्शन आहे सेपरेट MBA CET मध्ये, त्याच्यात काही स्ट्रॅटेजीज असतात. तर ए आरचं सेक्शन कसं क्रॅक करू शकतो. दिस इज वन ऑफ दी इझिएस्ट सेक्शन्स. स्कोरिंग सेक्शन असतं. 25 मार्क्ससाठी येतं. 25 मार्क्सपैकी तुम्ही 20 कमीत कमी इझिली आणू शकता, आणि ते पण 15 मिनिटात मॅक्स. तर आपण काय स्ट्रॅटेजी पाहिजे, कसं सोडवायचं, ते सगळं बघणार आहे. पण ह्याच्यात फक्त आपण स्ट्रॅटेजीज डिस्कस करणार आहे. तुमची इच्छा आहे की ते स्ट्रॅटेजीज मी सेपरेटली अप्लाय करायचं एखादा, मग मी काय करेल की ए आरचं सेक्शनल टेस्ट घेईल, ते मी ऑनलाईन लाईव्ह सॉल्व करेल युझिंग दिस पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी. जे पण स्ट्रॅटेजीज आपण वेगवेगळे बघणार आहे. तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर ए आर टाईप करा जर तुमची इच्छा आहे की मी एक सेपरेट सेक्शनल मॉक द्यावी ए आरची. काही डाऊट्स असले ॲज युजल आस्क देम इन द कमेंट सेक्शन बिलो. लेट्स जम्प इन टू द व्हिडिओ. ऑलराईट गाईज, तर एक्झॅक्टली MBA CET मध्ये हे CET सेलवाले काय टेस्ट करतात तुमचं, म्हणजे तुमची कुठली स्किल्स त्यांना बघायची असते ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगमध्ये. तर गाईज, बिफोर वी स्टार्ट द व्हिडिओ, माझा फेस तुम्हाला थोडा ब्लॅक दिसत असेल बॉटम लेफ्ट कॉर्नरमध्ये. तर मी आहे ॲक्च्युली काळा, पण एवढा नाही आहे. फक्त फेसवर ना लाईट समोरून नाही येते, मागून येते अनफॉर्च्युनेटली. तर काय टेस्ट करायचं असतं, शेप रोटेशन. गाईज, तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं, स्क्रीनशॉट घ्या. पण ॲट दी एंड ऑफ दी व्हिडिओ एक PDF पण देणार आहे तुम्हाला, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. एंडपर्यंत जरूर तुम्ही बघा, कारण एंडला आपण स्ट्रॅटेजीज डिस्कस करणार आहे की ए आरचे काय स्ट्रॅटेजीज वापरले पाहिजे. शेप रोटेशन चेक करता, प्रोग्रेशन्स, ते म्हणजे तुम्ही बघताय का की शेप्स इन्क्रीज होत आहे, डिक्रीज होत आहे. मिरर इमेजेस, वॉटर इमेजेस बघता येते का तुम्हाला, ऑड वन आउट फाइंड करता येते का, ॲनॉलॉजी फाइंड करता येते का, सिरीज तुम्हाला कंप्लीट करता येते का, आणि एम्बिडेड पॅटर्न्स किंवा कम्प्लिशन ऑफ फिगर, ह्या 7 जे आपण बघतोय ना आता स्क्रीनवर, ह्याचेच परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स असतात जनरली. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही येत नाही. ठीक आहे, आपण आता स्ट्रॅटेजीजकडे हळूहळू जाऊ. ऑलराईट, काही डाऊट्स असले ॲज युजल आस्क देम इन द कमेंट सेक्शन बिलो. आणि तुमची इच्छा आहे की या सगळ्या स्ट्रॅटेजीज ज्या डिस्कस करू त्याच्यावर मी क्वेश्चन्स सॉल्व केले पाहिजे, तर ए आर जरूर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा. आपण एक ए आरची सेक्शनल टेस्ट देऊन टाकू. ऑल राईट, आय होप की इथपर्यंत तुम्हाला समजले. आता एक आहे 2 सेकंड स्कॅन रूल. आम्ही म्हणतो की तुम्हाला ना 2 सेकंदात लगेच बघून आहे ना एक अंदाज येतो की अरे हे क्वेश्चन मी आधी सॉल्व केले, किंवा हे पॅटर्न मला माहिती आहे. तर 2 सेकंड स्कॅन रूल कसं करायचं, ऑलवेज आस्क, ज्यावेळेस पण तुमच्यासमोर क्वेश्चन येईल ना, की शेप्स चेंज होत आहे का साईजमध्ये. ठीक आहे, साईजमध्ये शेप्स चेंज होत आहे का, शेप म्हणजे मोठे होत आहे का, की शेप्स छोटे होत आहे का कुठले. ठीक आहे, हे बघायचं आहे आपल्याला. लाइन्स इन्क्रीज होत आहे का, म्हणजे बेसिकली नंबर ऑफ फिगर्स इन्क्रीज होत आहे का, कमी होत आहे का, सेम राहत आहेत, ते बघायचं. रोटेशन होत आहे का, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रोटेशन होत आहे का, आणि काही अपियर डिसअपियर होत आहे का. काही शेप्स अपियर झाले, नवीन शेप्स, काही शेप्स जे आधी होते ते डिसअपियर झाले. हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे 4 प्रश्न आपल्याला विचारायचे. ह्याच्या बेसिसवर आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. जर जर जनरली आहे ना 2020 ऑनवर्ड CET सेल थोडंसं टफ ए आरचं सेक्शन पण बनवत आहे काही काही स्लॉट्समध्ये. जर ह्याच्यापैकी इमिजिएटली पहिल्या 2 सेकंडमध्ये तुम्हाला दिसतंय की ह्याच्यापैकी काहीच होत नाही आहे, स्किप करा. मार्क फॉर रिव्ह्यू अँड मूव्ह ऑन. आम्ही ए आरला काय म्हणतो, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग इज नॉट सिट अँड डिकोड सेक्शन, इट इज स्पॉट अँड मूव्ह सेक्शन. ठीक आहे, सीट आणि डिकोड सेक्शन कुठला आहे आपला, की तुम्ही पझल्स घेतला किंवा DI घेतला की तुम्हाला बसून थोडा विचार करावा लागतो, की टाईम द्यावा लागतो. अरे काय दिलंय, ती इन्फॉर्मेशन घ्यावं लागते. RCs झालं, जे मोठे मोठे क्वेश्चन्स आहे, हे काय स्पॉट करा की हां दिसतंय मला, पॅटर्न दिसतंय, नाही दिसत आहे मूव्ह करा. दिसतंय पॅटर्न, करा ट्राय, सॉल्व होतंय का बघा, नाही तर मूव्ह करा. तो स्पॉट अँड मूव्ह सेक्शन आहे. ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग इज युअर स्पॉट अँड मूव्ह सेक्शन. ठीक आहे, इगोवर काहीच घ्यायचं नाही. ऑल राईट, आता आपण बघू की सगळ्यात कॉमन हे जे 4 मोस्ट कॉमन पॅटर्न्स आहे ना, म्हणजे खूप वर्षांपासून CET मध्ये हे पॅटर्न्स रिपीट होत आहे.
ठीक आहे. इफ वी मास्टर दिस 4 पॅटर्न्स तर तुमचं ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग चांगलं होणार आहे. तर कुठले पॅटर्न्स आहे बघू, आणि म्हणून मी म्हणतोय की आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बघणार आहे. एक फायनली तुम्हाला ब्लू प्रिंट पण देणार आहे मी, पण तुमची इच्छा आहे की हे मी इम्प्लिमेंट करावं, कसं सॉल्व करावं, तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर AR लिहा. मी एक सेपरेट सेक्शनल टेस्ट देईल ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगची, की कसं आपण जे जे शिकलोय इम्प्लिमेंट कसं करायचं. ऑलराईट. सगळ्यात पहिलं रोटेशन पॅटर्न, वन ऑफ दी मोस्ट फेवरेट. जनरली 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री ह्या अँगल्सवर आपले फिगर्स मूव्ह होतात. तर तुम्हाला चेक करायचं आहे की नेक्स्ट फिगर मूव्ह होते का, काय अँगल चेंज होतोय का, क्लॉकवाईज फिरताय, अँटी क्लॉकवाईज फिरताय, तर तुम्हाला हे चेक करायचं आहे. ठीक आहे. जनरली आहे ना, जर असा स्क्वेअरमध्ये आपल्याला काहीतरी इमेज देतात ना, तर कॉर्नर बघत जा. कॉर्नर व्हिज्युअलाइज करायला इझी आहे, की कॉर्नरच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला लगेच दिसेल, अरे आधी कॉर्नरला होता आता इकडे, किंवा पहिलीच फिगर अशी आहे तर नेक्स्ट फिगर बघा कॉर्नरला शिफ्ट होते का, कुठे शिफ्ट होते, विथ रिस्पेक्ट टू कॉर्नर कम्पेअर करा. कॉर्नरच्या आधी इकडे होता, कॉर्नरच्या नंतर इकडे, तर 90 डिग्रीज फिरली. बेसिकली हे सगळं आपल्याला बघायचं आहे की ही फिगर 45 डिग्री इकडे, नंतर 45 डिग्री खाली आली, म्हणजे 90 डिग्रीज क्लॉकवाईज फिरते. ठीक आहे. हे अँगल्स लक्षात ठेवा, 30, 60, 45, 90, 180 डिग्रीजमध्ये जनरली मूव्ह होतात आपले शेप्स. सेकंड मोस्ट कॉमन आहे काउंटिंग पॅटर्न. काउंट करायचे लाईन्स, काउंट करायचे आहे डॉट्स, काउंट करायचे आहे तुम्हाला साईड्स, की कुठला आपल्याला पॉलिगॉन दिलाय, पहिले 3 साईडचं ट्रायंगल आहे, मग 4 साईडचं क्वाड्रिलॅटरल, मग पेंटागॉन, असं काही होतंय का, लाईन्स इन्क्रीज होत आहे का, डॉट्स इन्क्रीज होत आहे का, शेप्स जे दिले ते इन्क्रीज डिक्रीज होत आहे का, बेसिकली काउंटिंग पॅटर्न. हे पण वन ऑफ द मोस्ट कॉमन पॅटर्न्स आहे. आपण कॉमन बघणार आहे, हे जे 4 आपण बघणार आहे कॉमन पॅटर्न्स, त्याच्या बेसिसवर तुमचं पूर्ण ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग डिपेंडंट आहे. तर आय होप हे समजलं. याच्यात जास्त ओव्हर थिंक नाही करायचं आहे. यावाल्या पॅटर्नमध्ये फक्त तुम्हाला काउंट करायचं आहे. लाईन्स झाले, डॉट्स झाले, शेप्स झाले, साईड्स, ॲरोज झाले, व्हॉट एव्हर शेप्स आर गिवन, काउंट करायचं आहे. डोंट ओव्हर थिंक. थर्ड मोस्ट कॉमन आहे मूव्हमेंट पॅटर्न. हे म्हणजे एकदम क्लॉकवर्क सारखं CET दरवर्षी यूज करतं. मूव्हमेंट पॅटर्न म्हणजे कुठला तरी शेप आहे, नेक्स्ट याच्यात हा शेप सेंटरला होता, आता इकडे आला, म्हणजे लेफ्टला मूव्ह झाला, किंवा नेक्स्ट ह्याच्यात हा सेंटरवाला शेप वरती मूव्ह झाला, वर खाली मूव्ह होतोय, लेफ्ट राईट मूव्ह होतोय, किंवा हा शेप इकडून डायग्नोली मूव्ह होतोय, तर हे मूव्हमेंट पॅटर्न आहे. ठीक आहे. लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला एंडला सांगेल, की ह्याला आपण एक नाव दिले, ते आपण एंडला बघू. तर मूव्हमेंट पॅटर्न पण वन ऑफ दी मोस्ट कॉमन पॅटर्न्स आहे. कमिंग टू द फोर्थ मोस्ट कॉमन पॅटर्न्स, हा आपला लास्ट पॅटर्न आहे. मग विल मूव ऑन टू द स्ट्रॅटेजीज. तर ॲडिशन किंवा रिमूव्हल, तर हे मी आधी पण म्हटलं होतं तुम्हाला, की सपोज लेट्स से असं सर्कल आहे, नेक्स्ट ह्याच्यात तो स्क्वेअर झाला. ठीक आहे. ॲडिशन किंवा रिमूव्हल नाही, ह्याच्यात टेक्निकली रिप्लेसमेंट झालं. असं पण होऊ शकतं की इथं सर्कल होता, आता सर्कलच्या वरती स्क्वेअर पण आला, हे ॲडिशन झालं, स्क्वेअर आला. किंवा असं होऊ शकतं की सर्कल आहे, सर्कल थोडा शिफ्ट झाला, इथे स्क्वेअर आला, ॲडिशन आहे. असं होऊ शकतं की पहिले सर्कल होता, नंतर आता काहीच नाही, तिथे रिमूव्ह झाले, दोन्ही सर्कल्स रिमूव्ह झाले. तर हे ना प्रेडिक्ट कसं करायचं की ॲडिशन रिमूव्हलवाला पॅटर्न फॉलो होत आहे. जनरली ज्यावेळेस पण तुम्हाला लेट्स से 5 फिगर्सची सिरीज दिली आहे आणि 6th फिगर फाइंड करायची आहे, किंवा 4 फिगरची दिली आणि 5th फिगर फाइंड करायची, तर फर्स्ट फिगर आणि लास्ट फिगर कम्पेअर करायची आहे तुम्हाला. फर्स्ट फिगर अँड लास्ट फिगर कम्पेअर केली तर तुम्हाला एक अंदाजा येतो की हे ॲडिशन वाला कन्सेप्ट आहे का रिमूव्हल वाला कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर हे 4 तुम्हाला फिक्स झाले, तर ह्याला आपण म्हणतो मार्क पॅटर्न्स. ठीक आहे. मार्क पॅटर्न्स लर्न करायचे. कसं मार्क, म्हणजे मूव्हमेंट वर खाली, लेफ्ट राईट, ॲडिशन किंवा रिमूव्हल, की काही शेप्स ॲड होत आहे, काही रिमूव्ह होत आहे. ठीक आहे. रोटेशन, क्लॉकवाईज फिरताय, अँटी क्लॉकवाईज फिरताय, 90 डिग्रीजनी रोटेट होत आहे, अँड काउंटिंग. ठीक आहे. लर्न होईल, इझी आहे, ॲब्रिव्हिएशन आहे. दीज आर नोन ॲज मार्क पॅटर्न्स. MARC. A इज फॉर ॲडिशन सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन रिमूव्हल. M इज फॉर मूव्हमेंट वर खाली, लेफ्ट राईट. R इज फॉर रोटेशन, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, अँड C इज फॉर काउंटिंग. आय होप की इथपर्यंत आहे. आता आपण नेक्स्ट ह्याच्यावर जाऊ. ऑल राईट गाईज, बिफोर वी कंटिन्यू विथ द व्हिडिओ, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे तुमच्यासाठी. 8 डिसेंबरपासून
आम्ही एक नवीन बॅच स्टार्ट करतोय फोकसिंग ऑन नॉन इंजिनियर्सवरच फोकस असणार आहे आणि अशा लोकांवर ज्यांनी कॅट दिली होती. कॅट दिली आहे, कॅट थोडंसं वर खाली झालं आहे यावर्षी. आणि कसं आहे की सीईटीचं पण तसंच असतं, वी कांट प्रेडिक्ट की काय देणार आहे त्या एक्झाममध्ये. तर कॅट ज्यांची झाली आणि ज्यांना वाटतं की आपली कॅट चांगली नाही झाली, आता आपल्याला बाकी एक्झाम्सवर फोकस करायचं तर 8 डिसेंबरसाठी जी आम्ही बॅच स्टार्ट करतोय ती तुमच्यासाठी. अँड इफ यू आर अ नॉन इंजिनियर अँड तुमचं कॉन्ट्स एकदम असं तुम्हाला वाटतं की मला नंबर्स पाहिल्या नाईटमेअर्स, भीती वाटते मला, म्हणजे झोप येत नाही असं तुम्हाला वाटतंय, तर जेनेसिस आमचं फ्लॅगशिप बंडल आहे. ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. म्हणजे पहिले डेमो लेक्चर्स बघायचे किंवा बॅच रिलेटेड काही डाऊट्स असेल तर ह्या नंबर्सवर कनेक्ट करायचं. पण डेमो लेक्चर्स नक्की बघा. फाउंडेशनवर आम्ही फोकस करतोय. फाउंडेशन, जर तुमची इच्छा आहे की आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग झालं पाहिजे तरच कनेक्ट करा. तुमची इच्छा आहे की नाही मला फक्त शॉर्टकट्स पाहिजे, कसाही क्वेश्चन येऊ मी काहीतरी रट्टा मारून सॉल्व करणार आहे, तर वी आर नॉट द बेस्ट प्लेस फॉर यू. दुसरीकडे बघा, कारण बरेच जण असतात की जे फक्त शॉर्टकट्सवर फोकस करतं. आम्ही फाउंडेशनवर फोकस करणार आहे. तर डेमो लेक्चर्स नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता आपण स्ट्रॅटेजीजकडे मूव्ह ऑन करू. 8 डिसेंबर न्यू बॅच फॉर MBA CET 26. आता आपण मूव्ह ऑन करू स्ट्रॅटेजीजवर. पहिली स्ट्रॅटेजी आहे टाइम स्ट्रॅटेजी. ठीक आहे, तर आपल्याला 25 क्वेश्चन्स आहे. 25 क्वेश्चन्सला मॅक्स तुम्ही जर सगळे 25चे 25 क्वेश्चन्स अटेम्प्ट करताय, 16 to 17 मिनिट्स गेले पाहिजे. त्याच्यात तुमचं 20 राईट यायला पाहिजे कमीत कमी, मॅक्स टू मॅक्स 16 to 17 मिनिट्समध्ये, जे मी म्हटलो. ठीक आहे, तर आता 50-20 रूल काय होतं, 3 टाईपचे क्वेश्चन्स असतात आपल्याकडे, इझी, मॉडरेट, इंटेन्स किंवा डिफिकल्ट. ठीक आहे, तर इझी क्वेश्चन्स आहे ना तुमचे 20 सेकंड्समध्ये झाले पाहिजे मॅक्स. ठीक आहे, म्हणजे तेवढी तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. वर्स्ट केस सिनारिओ 25 सेकंड्समध्ये. आणि जे मॉडरेट लेवलचे आहेत ना, मॉडरेट लेवलचे, ते मी म्हणेल की एकदम वर्स्ट केस सिनारिओ 50 सेकंड्समध्ये झाले पाहिजे. म्हणजे 40 to 60 सेकंड्समध्ये. जसं फिगर काउंटिंग झालं की काउंट करतायत तुम्ही की ह्याच्यात किती ट्रायंगल्स आहेत, ते थोडेसे हार्ड डिफिकल्ट असतात. तर 50 सेकंड्स दिले चालेल. इंटेन्स लेवलचे जे क्वेश्चन आहेत, मार्क फॉर रिव्ह्यू, ते आपल्याला सॉल्वच नाही करायचे. ठीक आहे, की एकदमच अवघड फिगर काउंटिंग आहे, किती ट्रायंगल्स आहे, किती स्क्वेअर्स आहे, असं क्वेश्चन आला म्हणजे जनरली तुम्हाला आय होप की माहिती की जशी जशी आपले साईड्स वाढतात, की लेट से आता पेंटागॉन, तर डिफिकल्टी लेवल रिव्हर्स होते. साईड्स आता हे जास्त आहे तर डिफिकल्टी लेवल अशी असते. म्हणजे काय, ठीक आहे, म्हणजे ट्रायंगल्स काउंट करणं एक फिगरमध्ये इज मोर डिफिकल्ट दॅन क्वाड्रिलॅटरल्स काउंट करणं इज मोर डिफिकल्ट दॅन पेंटागॉन्स काउंट करणं. कारण जसे जसे साईड्स वाढतात तर फिगर्स, नंबर ऑफ फिगर्स कमी होतात. कुठल्या फिगरमध्ये ट्रायंगल्स जर 25 असेल तर क्वाड्रिलॅटरल्स मे बी 15 असेल, पेंटागॉन अजून कमी असणार. ठीक आहे, माझा उद्देश काय आहे की तुम्हाला हे समजलं पाहिजे की ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग ना डझंट अवॉर्ड इगो. म्हणजे इगोला तिथे तुम्हाला काही प्राइज मिळणार नाहीये. इट अवॉर्ड्स स्पीड, की तुम्ही किती लवकर मूव्ह ऑन करताय, की नेक्स्ट क्वेश्चनवर जाताय, किती फास्ट तुम्ही जाऊ शकताय नेक्स्ट क्वेश्चनवर, त्याच्यावर तुमचं ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंगचा स्कोर मॅटर करेल किंवा त्याच्यावर डिपेंडंट राहील. मेक शुअर, जे मी म्हणतो की स्पीडला व्हॅल्यू असते, तर तुम्हाला वाटलं की अरे 8 ते 10 सेकंड झाले आणि अजून माझ्याकडनं काहीच ओपन अप झाला नाही हा क्वेश्चन, प्लीज मूव्ह ऑन. इफ यू गेट स्टक, म्हणजे ARमध्ये तुम्ही स्टक झाले तर तुम्ही अडकूनच बसेल. आपल्याला बाकीचे पण क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे. देर आर अदर 175 क्वेश्चन्स. कॉन्ट झालं, LR झालं, DI झालं, VARC झालं. तुम्ही ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंगला 16 ते 18 मिनिटाच्या वर टाइम देऊ नाही शकत फॉर 25 क्वेश्चन्स, प्लीज. ऑपोजिट्स एलिमिनेशन ट्रिक, तर हे काय सांगतं की तुम्हाला ना आपल्याकडे 5 ऑप्शन्स असतात, राईट, कुठल्या पण CETच्या क्वेश्चनमध्ये. तर हे लक्षात ठेवा, ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग एलिमिनेशननी सॉल्व्ह करायचंय, नॉट सिलेक्शननी नाही सॉल्व्ह करायचंय. डोंट सिलेक्ट द राईट आन्सर, एलिमिनेट ऑल दी रॉंग आन्सर्स. कॉन्ट्समध्ये काय करतो की आपली इक्वेशन फॉर्म झाली, इक्वेशन सॉल्व्ह केली, इक्वेशनमध्ये माझं आन्सर 45 आलं, ऑप्शन सी इज 45, आय मार्क इट, म्हणजे मी सिलेक्ट केले 45 अँड देन आय मूव्ह ऑन. ह्याच्यात तसं नाही करायचं. ह्याच्यात जे सपोज पूर्ण कधीच आन्सर काढायचा नाही. तुमच्या आन्सरमध्ये असं आलं की टॉप राईट कॉर्नरमध्ये मला ट्रायंगल पाहिजे, जिथे जिथे ऑपोजिटमध्ये, म्हणजे इकडे आहे किंवा इकडे आहे किंवा इकडे आहे ट्रायंगल, म्हणजे बेसिकली जिथे पण ट्रायंगल टॉप राईट कॉर्नरमध्ये नाही आहे
ते ऑप्शन्स आपण रिजेक्ट करणार आहे. असे तुमचे ना मोर दॅन 50% ऑप्शन्स जनरली रिजेक्ट होतात. हे बेटर सुटेड आहे कधी की रोटेशनवाले क्वेश्चन्स आहे, ठीक आहे, किंवा फिगर काउंटिंग वाले क्वेश्चंस आहे, सिरीज वाले क्वेश्चंस आहे, ऑड मॅन आउट वाले क्वेश्चंस आहे, ॲनालॉजीज वाले क्वेश्चन्स आहे, मिरर इमेजेस वाले क्वेश्चन्स आहे. असे क्वेश्चन्स असले तर जनरली हे आपल्याला हेल्प करतं. फिगर काउंटिंग वगैरेमध्ये आपण नाही करू शकत, फिगर काउंटिंग थोडंसं कॉम्प्लिकेटेड असू शकतं. तर जनरली एलिमिनेशन ट्रिक वर्क करते. आपल्याला एलिमिनेशननीच ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग अप्रोच केलं पाहिजे. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट स्ट्रॅटेजी आता आपल्याला बघायची आहे. येस, आता आपली प्रॅक्टिस स्ट्रॅटेजी काय पाहिजे. तर एक तर सगळे जे स्टार्टिंगचे आपण 7 टाईप्स पाहिले आहे ना, त्याच्या प्रत्येक टाईपवर जास्त नाही 30 मिनिट मॅक्स द्या. ठीक आहे, म्हणजे 7 टाइम्स 7 टाईप्स आहे आपल्याकडे, तो 7 × 3 21, म्हणजे बेसिकली 3.5 तास द्या तुम्ही ते सगळे 7 टाईप्सला. म्हणजे बघा त्यातले क्वेश्चन्स सॉल्व करा. थोडंसं तुम्हाला अंदाजा येईल की बेसिकली ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग काय असतं. मग 200 ते 300 तुमचे ना ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगचे क्वेश्चन्स झालेच पाहिजे. तुम्ही जर फक्त म्हणजे थिअरीकडे लक्ष देताय आणि सॉल्व नाही करत तर फायदा नाही. 200 ते 300 तुम्ही प्रॉपर क्युरेटेड रॅन्डमने ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगचे क्वेश्चन्स जर सॉल्व केले तर हे जे पॅटर्न रेकग्निशन आहे ते एकदम इनहेरंटली येऊन जाईल तुम्हाला. म्हणजे जसं कुठला क्वेश्चन दिसला की लगेच तुम्हाला कळेल की ह्याच्या म्हणजे रोटेशन आहे, फिगर काउंटिंग आहे, मूवमेंट आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन आहे, काय आहे एक्झॅक्टली, यू विल बी लाईक एबल टू फाइंड इट आउट इमिजिएटली. त्यानंतर सॉल्व AR इन सेट्स ऑफ 10. म्हणजे ज्यावेळेस पण तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगचे जसे हे 200 ते 300 क्वेश्चन सॉल्व करताय ना, ॲटलिस्ट 10-10च्या सेटमध्ये सॉल्व करा. एक सॉल्व करताय, आज 5 केले, उद्या 6, असं नका करू. ठीक आहे, रॅन्डम सिंगल क्वेश्चन्स नाही, सेट्स. म्हणजे 10 सेट्स 10 क्वेश्चन्स लेट्सचे तुम्ही रोटेशनचे केले एका वेळेस, असे 10-10 सेट्स सॉल्व करा. मग ते तुमच्या माइंडमध्ये फिट होईल. ठीक आहे, रॅन्डम इंडिव्हिज्युअली सिंगल क्वेश्चन्सनी फायदा नाही होणार. स्पीडवर आपल्याला खूप फोकस करायचं आहे. ठीक आहे, स्पीडवर कधी फोकस करायचं आहे म्हणजे जसं जसं तुम्हाला पॅटर्न रेकग्निशन जमतंय आपल्याला स्पीडवर तुम्ही टाईम लावून सॉल्व करणं स्टार्ट करावं लागेल. जसं तुमचे स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 झाली, आपल्याला टाईम लावून सॉल्व करायचं आहे की एक्स्ट्रीम फिगर्स मी चेक करतोय किंवा काउंट करतोय मी फटाफट फिगर्स, रोटेशन आहे का कुठे, हे सगळं तुमचं एकदम फास्ट आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, एक्स्ट्रीम फिगर्स म्हणजे जसं मी म्हटलं होतं की ॲडिशन्स आणि रिमूव्हलमध्ये फर्स्ट फिगर बघतोय, लास्ट फिगर बघतोय. ठीक आहे, आणि ARचे सेक्शनल मार्क्स सेपरेटली द्या. प्रत्येक सेक्शनचे द्यायचे आपल्याला सेक्शनल मार्क्स, पण ARचे नक्की द्या. 25 क्वेश्चन्सचे सेक्शनल मार्क्स नक्की 10 ते 15 मिनिमम तरी तुम्ही द्यायला पाहिजे. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं, तुमची इच्छा आहे की मी द्यावं सेक्शनल मार्क, की जे जे आपण शिकतोय मी इम्प्लिमेंट करावा, तर कमेंट सेक्शनमध्ये AR जरूर लिहा. एक लाईव्ह ARचं सेक्शनल मॉक मी सॉल्व करेल. तुम्हाला आयडिया येईल की कसं आपल्याला ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची आहे. ऑल राईट, बिफोर वी कंटिन्यू विथ द व्हिडिओ, जसं मी तुम्हाला आधी पण बोललो की 8 डिसेंबर पासून वी आर स्टार्टिंग ऑफ विथ अ न्यू बॅच फॉर MBA CET 2026. तुम्ही जर नॉन इंजिनियर आहे आणि तुमचं स्वप्न JBIMS मध्ये जायचं आहे तर जरूर आमचे डेमो लेक्चर्स बघा. कनेक्ट विथ द टीम रिगार्डिंग न्यू बॅच. ठीक आहे, आता सगळे कॅट नंतर आहे ना CETवर फोकस करता. म्हणजे कॅटचा जो क्राऊड आहे, ज्यांना कॅट अवघड गेली ते CETवर फोकस करणं स्टार्ट करता. कारण कॅट नंतर सेकंड हायेस्ट जे जास्तीत जास्त लोक एक्झाम देतात ती CETच आहे MBAच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी इंडियामध्ये. ठीक आहे, तर स्टार्ट युअर प्रेप. 8 डिसेंबर न्यू बॅच, कनेक्ट विथ द टीम. डेमो लेक्चर्स बघितल्याशिवाय एनरोल नाही करायचे. आता आपण कन्क्लुजनकडे जाऊ. फायनल स्ट्रॅटेजी म्हणजे बेसिकली जे जे शिकलोय ते कसं इम्प्लिमेंट करायचं ते मी तुम्हाला सांगतो. ऑल राईट, फायनल AR रूल्स. तर बेसिकली पहिला रूल काय आहे, डोंट सॉल्व बाय ड्रॉइंग. ड्रॉ करून सॉल्व नाही करायचं आपल्याला. ठीक आहे, ड्रॉ करून सॉल्व नाही करायचं, स्पॉट करून सॉल्व करायचं. की जे आपल्याला स्क्रीनवरच दिसणार आहे ना ते आपल्याला स्पॉट करायचे, काय म्हणजे रोटेट होतंय, ॲड होतंय, सबट्रॅक्ट होतंय, ते सगळं बघून आपल्याला सॉल्व करायचं. ड्रॉ नका करत जाऊ तुमच्या रफ शीटवर. दुसरं, इग्नोर दी होल फिगर. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. फक्त जे चेंज होते, व्हॉट चेंजेस, फोकस ऑन दॅट. ठीक आहे, जे चेंजेस तुम्हाला दिसतंय ना फक्त त्याच्यावर फोकस करायचंय की काय चेंज होतंय. पूर्ण फिगर तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटती, लक्ष नका देऊ, फक्त चेंजेस नोट करा.
नंबर थ्री एकदम इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही एकदमच कन्फ्युज्ड आहे, काहीच समजत नाही, ऑलवेज फर्स्ट फिगर बघा, लास्ट फिगर बघा. ठीक आहे, थोडंसं तुम्हाला त्याच्यावरनं हिंट मिळणार आहे. फर्स्ट फिगर बघायची, लास्ट फिगर बघायची. अँड हे तुमच्या लक्षात आल्यावर ऑलवेज ब्रेक द पॅटर्न्स, जे तुम्हाला मी म्हटलो ना, मार्क आपलं, की मुवमेंट काय होतंय, रोटेशन काय होतंय, ॲडिशन होतंय, सबट्रॅक्शन होतंय, फिगर काउंटिंग आहे का काही, म्हणजे सॉरी काउंट करायचं आहे की आपल्याला नंबर ऑफ शेप्स वगैरे वगैरे. हे चौथं झालं. अँड फिफ्थ अँड फायनल अँड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, टाइम इज मोर इम्पॉर्टंट दॅन परफेक्शन फॉर AR. ठीक आहे, जसं मी तुम्हाला AR मध्ये म्हटलो की AR मध्ये AR कशाला रिवॉर्ड करतं, इंट्युशन किंवा तुमची गट फिलिंग. परफेक्शनवर फोकस नका करू की मी एक्झॅक्ट आन्सर काढेल, नाही, आपल्याला एलिमिनेशनवर फोकस करायचं आहे, आपण सिलेक्शनवर फोकस नाही करत. तर तुमची जी गट फिलिंग आहे ती डेव्हलप झाली पाहिजे. तर AR रिवॉर्ड्स इंट्युशन, नॉट परफेक्शन. ठीक आहे, स्पीडवर फोकस करा. आपलं टाइम जास्त इम्पॉर्टंट आहे की मी ॲक्च्युअल एक्झॅक्ट आन्सर काढणार आणि मग मी सॉल्व करणार, नाही, एलिमिनेट करा. ठीक आहे, आय होप की हे 5 पॉईंट्स कळालेत. पहिला पॉईंट, ड्रॉ नाही करायचं, स्पॉट करायचं आहे. दुसरं, पूर्ण फिगर नाही पाहिजे आहे, फक्त जे चेंज होतं त्याच्यावर फोकस करायचं आहे. तिसरं, खूपच मी कन्फ्युज्ड आहे, फर्स्ट आणि लास्ट फिगर बघायची. चौथं, फोकस ऑन मार्क. ठीक आहे, मुवमेंट, ॲडिशन, रिमूव्हल, मग रोटेशन, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, काउंटिंग. ठीक आहे, आणि टाईम इज मोर इम्पॉर्टंट दॅन परफेक्शन, हे लक्षात ठेवा. ऑलराईट, ठीक आहे. बिफोर वी क्लोज द कॉल, ही आपली स्ट्रेंथ्स अँड विकनेसेसची शीट, जी मी मागच्या वेळेस पण बोललो होतो तुम्हाला, ही पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्याच्यात तुम्हाला मिळेल. आपले डेली क्विजेस आहे, QR कोड स्कॅन करा, अगेन तुम्हाला ॲक्सेस मिळून जाईल डेली क्विजेसचा. फक्त डेली क्विजेस सेपरेट असणार आहे, बाकी एक कॉन्सची चीट शीट वगैरे सगळं, जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली, हा QR कोड स्कॅन करा किंवा जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यात तुम्हाला मिळून जाईल. हे आपले रूट वर्ड्स, हे सगळे शीट्स आहे. ठीक आहे, 8 डिसेंबर न्यू बॅच. नॉन इंजिनियर असेल, फाउंडेशनवर तुमचं फोकस व्हावा अशी इच्छा असेल तर कनेक्ट विथ द टीम. ऑल राईट, आणि जसं बिफोर वी क्लोज द कॉल, AR टाईप करा कमेंट सेक्शनमध्ये जर तुमची इच्छा. मी आता स्ट्रॅटेजी दिली तुम्हाला, कारण की प्रत्येक वेळेस मी सॉल्व नाही करणार आहे, कारण की कसं आहे की तुम्हाला स्ट्रॅटेजी दिली अँड देर आर पीपल की तुम्हाला लगेच समजलं, हां चलो मेरे को जम रहा है, तर इट्स ओके, तुम्ही इम्प्लिमेंट करा. मी सेपरेट व्हिडिओ बनवेल जर तुमची इच्छा असेल की मी हे जे स्ट्रॅटेजीज डिस्कस केले ते इम्प्लिमेंट करायचे, तर आय विल मेक अ सेपरेट व्हिडिओ ऑन दॅट. ठीक आहे, तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर AR टाका, मी एक ARचं सेक्शनल मॉक सॉल्व करेल. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा, बेल आयकनवर प्रेस करा. आणि मला एक फीडबॅक पण द्या की मराठीमध्ये अजून व्हिडिओज पाहिजे का लेट्स फोकस ऑन इंग्लिश. ठीक आहे, का लेट्स फोकस ऑन हिंदी, की लेट्स फोकस ऑन ओनली इंग्लिश, व्हॉट एव्हर द केस. एक व्हिडिओ कम्प्लिटली इंग्लिशमध्ये पण टाकलेत आपण काही. ठीक आहे, मराठीमध्ये फर्स्ट टाइम टाकले, तर जरूर मला फीडबॅक द्या. टेलिग्राम ग्रुप अँड चॅनल, डेली क्विजेस किंवा जे आपले MBA CETचे अपडेट्स आहेत ते तिथे टाकतो, तर टेलिग्राम ग्रुप अँड चॅनल तुम्हाला दिसते, ते जरूर जॉईन करा. इंस्टाग्राम द बोधी ट्री, त्याच्यावर आम्ही MBA इन अ मिनिट, केस स्टडी इन अ मिनिट टाकत असतो, तर ते पण इम्पॉर्टंट आहे, ते पण बघा. आणि @ द बोधी सेज माझं पर्सनल आहे, ते तिथे मी ना स्टडीज रिलेटेड, अपस्किलिंग रिलेटेड, जॉब्स रिलेटेड, AI रिलेटेड, AI कसं अफेक्ट करेल तुम्हाला, ते सगळं टाकत असतो, तर ते पण चेक करा. ते माझं पर्सनल अकाउंट आहे. आणि यूट्यूबवर तर असे व्हिडिओज घेऊन येतोच. तुम्हाला जर वाटतं की युजफुल आहे तर यूट्यूब पण सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट जे काय ते कराच. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. थँक यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.